सूदनपि तस्या नमस्तु वृषभानुगो दिशेऽपि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेति कृत्यम् द्वैपायन विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोऽभिनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। राधा रानी की जय, बाके बिहारी लाल की जय, राधा रमन लाल की जय, वृंदावन धाम की जय, बरसाना धाम की जय, यमुना मैया की जय, गौ माता की जय, गिरिराज महाराज की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, सुखदेव भगवान की जय, व्यासदेव भगवान की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। जय जय नंद यशोदा दुलार, गिरिवरधारी गोपाल। जय जय नंद यशोदा दुलार, गिरिवरधारी गोपाल। जय जय नंद यशोदा दुलार, गिरिवरधारी गोपाल।
आरतीसाठी आपापल्या जागेवर उभे करा सर्वांनी. इकडे ध्यान द्या, आता बोलू नाही. विदुरजी हस्तिनापूरमध्ये तीर्थाटन करून वापस येतात आणि वापस आल्यानंतर त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती आदी सर्व लोक प्रसन्न होतात आणि त्याच्यानंतर युधिष्ठिर महाराज विचारतात की हे चाचा, तुम्ही तीर्थामध्ये आपलं जीवन यापन कसं केलं आणि कोणत्या कोणत्या तीर्थामध्ये तुम्ही गेलात, कोणत्या तीर्थाचं दर्शन केलं, असा प्रश्न केल्यानंतर विदुरजी ज्या तीर्थामध्ये गेले त्या तीर्थातलं सगळं काय काय घडलं, कोणत्या तीर्थाचं दर्शन केलं, संपूर्ण माहिती युधिष्ठिर महाराजांना सांगतात. आता इकडं विदुरजी त्यांच्या मोठ्या भावाला याने धृतराष्ट्राला उपदेश देऊ लागले. उपदेश देत ते म्हणाले की हे भैया, आताचा काल भयानक काल आलाय आणि तुम्ही मृत्यू होण्या अगोदर हे घर सोडून, हे राजमहल सोडून वनामध्ये जा आणि हे भैया, अजून पण तुमची जीवित राहण्याची जी इच्छा आहे, ही इच्छा नाही दूर झाली. त्या ठिकाणी विदुरजी म्हणतात, हो हो मय्यशी जंतोर जीविताशायया भवान् धीमपवर्जितं पिण्डम् आदते कृपालवत. हे भैया, अजून पण तुमची जीवित राहण्याची आशा नाही गेली. तुमचे सर्व मुले मारले गेले, कौरव सगळे मारले गेले आणि ज्या पांडवाला तुम्ही आगीमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, अग्निर्न सृष्टो दत्तश्च गरो दाराच दूषिता ऋतं क्षेत्रं धनं येषा तत्तैरसुविकीयतः. हे भैया, तुम्ही मोठं पाप केलेलं आहे. काय केलंय? अग्निर्न सृष्टो, पांडवांना लाक्षागृहामध्ये मारण्याचा तुम्ही प्रयास केलाय. दत्तश्च गरो, आणि भीमला विष दिलं होतं तुम्ही. तुम्हाला माहित आहे? दाराच दूषिता, आणि द्रौपदीला नग्न करण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता, तुमच्या मुलांनी केला होता. हे पण तुम्हाला माहित आहे. ऋतं क्षेत्रम, त्यांचं क्षेत्र तुम्ही हरण केलं.
धन हरण केलं आणि त्यांना तुम्ही वनामध्ये पाठवलं, त्यांच्यावर तुम्ही अन्याय केला, हे मोठं पाप तुमच्या हातातून झालंय. आणि तेच पांडव आता तुम्हाला अन्न देतात आणि त्यांच्या तुकड्यावर तुम्ही जीवित आहेत. तुम्हाला काही वाटलं पाहिजे. पिंडम, पिंडम याने अन्न. भीम एकदम अवमान करत होते धृतराष्ट्रांचा, तरी पण तुम्ही कुत्र्यासारखं त्यांच्या द्वारी राहून ते अन्न खातात. तुम्ही मोठं पाप केलंय. त्या ठिकाणी विदुरजी म्हणतात, गत स्वार्थ इमं देहम विरक्तो मुक्तवंदन. धृतराष्ट्राला पश्चाताप झाला. विदुरजीला म्हणू लागले, हे भैया, माझं आता पण कल्याण होऊ शकतं का? मी एवढं पाप केलं, माझं कल्याण होऊ शकतं का? विदुरजी म्हणतात, हा भैया, तुमचं कल्याण होऊ शकतं, पण तुम्ही एक गोष्ट करा. म्हणले, काय करू? त्या ठिकाणी विदुरजी म्हणतात, अविज्ञात गतिर्जयाद सवय धीर उदारत. अशा ठिकाणी जा, अशा ठिकाणी जाऊन स्वतःच शरीर सोडा, ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी देणारा पण मनुष्य नाहीये. अशा ठिकाणी जा आणि आता बस, भरपूर जगलात, वनामध्ये निघून जा आणि भगवंताचं भजन करा. पहा, या संसारामध्ये विदुरजी असे भाऊ झालेत, त्यांनी आपल्या भावाचं कल्याणही केलं. त्यांनी भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग आपल्या भावाला दाखवून दिला. या संसारामध्ये वडील झालेत ऋषभदेव भगवान. त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना भगवत प्राप्ती कशी करावी हा मार्ग त्यांनी दाखवून दिला. आई झाली मदालासा, तिने आपल्या मुलांना भगवंताची प्राप्ती कशी होईल हा मार्ग दाखवून दिला. तसंच विदुरजीनं पण आपल्या भावाला भगवंताची प्राप्ती कशी करता येईल हा मार्ग त्यांनी दाखवून दिला. हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्राचे डोळे उघडले, प्रज्ञा चक्षु, ज्ञानरूपी डोळे उघडले आणि धृतराष्ट्र रात्रीच्या वेळेस त्या राजमहलातून निघाले. गांधारीनं पाहिलं की माझे पतिदेव आंधळे आहेत, ते राजमहल सोडून चाललेत. गांधारी पण त्यांच्या पाठीमागे निघाली, विदुरजी बी निघाले आणि हरिद्वार मध्ये ते तिघ गेले. इकडं युधिष्ठिर महाराज सकाळी सकाळी भगवंताची सेवा पूजा संध्या वंदन केल्यानंतर ब्राह्मणाला त्यांनी गाई, पृथ्वी, सुवर्ण आदी दान केलं. आणि दान केल्यानंतर गुरुजनाला प्रणाम करण्यासाठी, धृतराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी त्यांनी राजमहल मध्ये प्रवेश केला. तर त्या ठिकाणी त्यांनी युधिष्ठिर महाराजांनी धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुरजीला त्या ठिकाणी नाही पाहिलं. संजयला विचारलं
की माझे आंधळे भाऊ कुठं गेलेत, माझी आई गंधारी कुठं गेली, माझे चुलते विदुरजी कुठं गेलेत. तर संजय काहीच बोलले नाहीत. आणि त्या ठिकाणी राजा युधिष्ठिर भरपूर शोक करू लागले. जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल, जय जय राधार मन हरि बोल. सर्वांनी बोला माहिती आपल्या हाताने काळी मुखाने ना हरि बोल. हरि बोल.
युधिष्ठिर महाराज जेव्हा त्यांनी पाहिलं माझे वडील धृतराष्ट्र, माता गांधारी, चाचा विजुर्दी त्या ठिकाणी नाहीत, संजयला विचारलं. संजय काहीच बोलले नाहीत, एकदम शांत आणि उदास बसलेले होते. संजयने एक शब्द पण तोंडातून नाही काढला. त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज एकदम शोकमग्न झाले, रडू लागले. आणि त्या ठिकाणी जेव्हा युधिष्ठिर महाराज रडू लागले तेव्हा नारदजी त्या ठिकाणी आले आणि नारदजीनं युधिष्ठिर महाराजांना समजावलं, उपदेश दिला. काय म्हणाले? काल कर्म गुणाधीनो देहो अयं पांच भौतिकः कथम अन्यास्तु गोपायतः सर्पो कृस्तो यथा परम. ये मनुष्याचं पांच भौतिक शरीर काल, कर्म आणि गुणाच्या अधीन आहे. या संसारामध्ये कुणी कुणाला वाचू शकत नाहीये. जसं मेढक सापाच्या तोंडामध्ये आहे आणि तो विचार करतोय की मी दुसऱ्याला वाचू शकेल, तर त्याचं हे अज्ञान आहे. तसंच मनुष्याला पण काळरूपी अजगरनं ग्रसलेला आहे आणि आपण दुसऱ्यांची रक्षांचा विचार करत असोल तर आपण अज्ञानी आहोत. या संसारामध्ये काळापासून कोणी कुणाला वाचू शकत नाही. घडी घडी काळ याची वाट पाहे, घडी घडी काळ याची वाट पाहे. हे युधिष्ठिर, या संसारामध्ये जीव ही जीवाचं जीवन आहे. अहस्तानि सहस्ताना अपादानि चतुष्पदा फल्गुनी तत्र महता जीवो जीवस्य जीवनम. या संसारामध्ये जीव ही जीवाचं जीवन आहे. ज्याला हात पाय नाहीयेत असे जीव, ज्याला हात पाय आहेत त्याचे जीवन आहेत. जसं मनुष्य अन्न खातो, अन्न कुठून तयार होतं? ज्वारी, गहू, मका यापासून अन्न तयार होतोय. यांच्यापासून आपण अन्न घेतो. त्यांच्यामध्ये पण जीव आहे. त्यांचे हात पाय नाहीत पण आपले हात पाय आहेत. त्यांचं जीवन त्यांना आपण खाऊन आपण जीवित राहतो.
परत म्हणतात ज्याचे हात पाय नाहीयेत त्यांना खाऊन आणि लहान जीवाला मोठे जीव खातात। या संसारामध्ये जीव ही जीवाचं जीवन आहे। आणि हे युधिष्ठिर चिंता करू नकोस। धृतराष्ट्र, गांधारी आणि चाचा विदुरजी हरिद्वारला गेलेत। त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये ते राहतात। दर दिवस भगवंताचं भजन करतात। फक्त पाणी पिऊन त्या ठिकाणी त्या ऋषीच्या आश्रम मध्ये राहतात। अन्न त्यांनी त्यागलं आहे। आणि आजपासून 5व्या दिवशी ते आपलं शरीर सोडणार आहेत। त्याच्यानंतर गांधारी सती होणार आहे आणि विदुरजी परत तीर्थाटन करण्यासाठी निघून जाणार आहेत। त्याच्यामुळं त्यांच्या मार्गामध्ये तुम्ही विघ्न बनू नका। अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांना नारदजींनी समजावलं। पुढे सूत महाराज म्हणतात इकडं अर्जुन द्वारकाला गेले होते। भगवान श्रीकृष्ण काय करू इच्छितात हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकाला गेले होते। भरपूर दिवस झाले, भरपूर महिने उलटले गेले, तरी अर्जुन वापस नाही आले। युधिष्ठिर महाराज विचार करू लागले की अर्जुन अजून का नाही आला। तेवढे त्यांनी पाहिलं अर्जुनाचा रथ हस्तिनापूरला आला। तुरंत लगेच जाऊन युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुन माझे प्रभू श्याम सुंदर कन्हैया लाल कृष्ण कसे आहेत, असा प्रश्न केल्यानंतर अगोदरच अर्जुनचा चेहरा एकदम उतरलेला होता। मन अर्जुनचं खिन्न होतं। कारण भगवंत या धराधामावरून निघून गेले होते। युधिष्ठिर महाराजांना पाहिल्यानंतर त्यांना काहीतरी वाटलं, काहीतरी अपशकुन झालाय। अर्जुनाला विचारलं, अर्जुन तू बोलत का नाहीस, काय झालंय सांग लवकर। अर्जुन म्हणाले, भैया काय सांगू, माझे मित्र नाही माझे प्राण हे धाराधाम सोडून गेलेत। आता जगण्यात अर्थ नाहीये। हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर महाराजाच्या पायाखालची जमीन एकदम खसकली। युधिष्ठिर महाराज मनामध्ये विचार करू लागले, आता या संसारामध्ये राहून काय करायचंय, आता भगवंत आम्हाला सोडून गेलेत, जगण्यात काय अर्थ आहे आता। त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात, हे भैया मी जेव्हा भगवंताच्या राण्यांना घेऊन आलो त्या ठिकाणी भिलानी मला लुटलं। त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात, तद्वय धनुषस्तैशव सोरथो हयास्ते सोहम रथेन्द्रपतयो यतानमन्ते सर्वं शनेन तदद्भुतीशम्
भस्मन हुतम को करादमिवाप्तमुषा। हे भैया, माझा तोच गांडीव धनुष्य आहे, माझे तेच बाण आहेत, माझा तोच रथ आहे, तेच घोडे आहेत, आणि मी तोच अर्जुन आहे ज्याच्या समोर मोठे मोठे राजा लोक प्रणाम करत होते माझ्या चरणावर. पण आज मला भिलाने लुटलंय. म्हणले कशामुळे लुटलंय? त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात, सर्वं शनेन तद अद्भुत ईशरीक्तम. माझ्या रथावर श्याम सुंदर नव्हते, कृष्ण नव्हते, कन्हैयालाल नव्हते. त्याच्यामुळं मला भिलाने लुटलं. ह्या लीलामधून आपल्याला शिक्षा मिळते. मनुष्यामध्ये काही सामर्थ्य नाहीये. जे काय आहे भगवंत आहे. अर्जुनाच्या रथावर महाभारतामध्ये भगवंत होते, तर अर्जुनाने सगळ्याला परास्त केलं. पण भगवंत निघून गेले तर जीवामध्ये काही सार नाही शिल्लक राहत. त्याच्यामुळं आपण शिक्षा घेतली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये भगवंत आपल्या जीवनातून कधी दूर नाही गेले पाहिजे. आपल्या समोर भगवंत साक्षात रूपाने तर नाहीयेत, पण आपल्यापाशी भगवंतापेक्षा एक श्रेष्ठ गोष्ट आहे, ते आहे भगवंताचं नाव. आणि जोपर्यंत तुमच्या जवळ भगवंताचं नाव आहे, संसारामध्ये तुम्हाला कोणी परास्त करू शकत नाहीये, हरू शकत नाहीये. त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताचं नाव कधीच सोडलं नाही पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे Hare Krishna
भगवान श्रीकृष्णाच्या सोधाम गमनाची वार्ता ऐकून युधिष्ठिर महाराजांनी विचार केला की आता ह्या संसारात नको राहायला. त्यांनी राजा परीक्षितला राजा बनवलं आणि स्वतः स्वर्गारोहण केलं. इकडे शौनक आदी ऋषींना सुत गोस्वामी म्हणतात, राजा परीक्षित जेव्हा राजा बनले ते पृथ्वीचं शासन करू लागले. त्यांनी उत्तरची पुत्री इरावती संग विवाह केला. त्यांना 4 मुलं झाले. कृपाचार्याला त्यांनी गुरु बनवलं, आचार्य बनवलं आणि गंगाच्या किनारी 3 अश्वमेध यज्ञ केले. एक दिवस राजा परीक्षितजी दिग्विजय करण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांनी पाहिलं एक राजाचा वेश धारण करून एक शूद्र हातामध्ये एकदम मोठी काठी घेऊन गाय आणि बैल याच्या जोड्याला जोरा जोरानं मारू लागलाय. जसं की त्यांना कोणी स्वामी नाहीये, त्यांचा कोणी मालक नाहीये, अशा प्रकारे तो शूद्र राजाचा वेश धारण करून त्या गाय आणि बैलाला मारू लागला. परीक्षित महाराजांनी पाहिलं आणि त्यांनी तुरंत धनुष्यबाण काढला आणि म्हणाले, अरे तू कोण आहेस? तू माझ्या राज्यातल्या दुर्बल प्राण्यावर तू अत्याचार करत आहेस. असं बोलल्यानंतर तो राजा एकदम घाबरला. इकडं परीक्षित महाराजांनी त्या बैलाला विचारलं. त्या बैलाचे 3 पाय नव्हते, फक्त एकाच पायावर तो उभा होता. त्या बैलाला विचारलं, त्या नंदीला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि तुमचे हे पाय कोणी कापले? असा प्रश्न केल्यानंतर त्या ठिकाणी साक्षात धर्मराज बैलाच्या रूपामध्ये आले होते. ते म्हणाले, हे राजा परीक्षित, जे लोक द्वैत मानत नाहीयेत ते आपल्या दुःखाचं कारण स्वतःलाच मानतात. काही लोक प्रारब्धाला मानतात, काही लोक कर्माला दुःखाचं कारण मानतात, काही लोक स्वभावाला मानतात, काही लोक ईश्वराला दुःखाचं कारण मानतात. आपल्या दुःखाचं कारण ना तर्काद्वारे समजू शकत नाहीये आणि ना वाणीद्वारा सांगू शकतो. त्याच्यामुळं हे राजा परीक्षित, तुम्ही आपल्या मनाने तुम्हीच विचार करा की माझे पाय कोणी कापले, तुम्हीच स्वतः विचार करा. असं बोलल्यानंतर राजा परीक्षितने त्यांना ओळखलं की साक्षात धर्मराज आहेत. त्या ठिकाणी परीक्षितजी म्हणतात, धर्मं ब्रवीषि धर्मज्ञ
धर्मसी वृषरूप धृक. तुम्ही साक्षात धर्मराज आहात. तुमचे 4 चरण होते. धर्माचे 4 चरण आहेत. आपल्यामध्ये धर्म आहे या नाही हे कसं ओळखलं पाहिजे? आपण म्हणतो आम्ही धर्म करतो, तर धर्म आहे या नाही आपल्यामध्ये कसं ओळखलं जाईल? तर धर्माचे 4 चरण आहेत. कोणते कोणते? तपः शौचम दया सत्यम इति पादाकृते कृता अधर्मास्त्रयो भग्ना स्मय संगमदेस्तव. धर्माचे 4 चरण आहेत. पहिलं चरण काय आहे धर्माचं? तप. हे धर्माचं पहिलं चरण आहे. दुसरं चरण आहे शौच. शौच म्हणजे पवित्रता. तिसरं आहे दया. हे धर्माचं चरण आहे. आणि चौथं चरण आहे सत्य. हे 4 चरण धर्माचे आहेत. पण जेव्हा माणसामध्ये स्मय म्हणजे अभिमान येतो, तेव्हा तप नष्ट होतं. हे धर्माचं चरण आहे तप. जेव्हा आपल्यामध्ये अभिमान येतो तेव्हा तप नष्ट होऊन जातं. त्याच्यामुळे माणसाने अभिमान केला नाही पाहिजे. थोडा तुम्ही दान धर्म केला की मनामध्ये अभिमान येतो की मी एवढं दान केलं, मी हे केलं, मी ते केलं. अभिमान आल्यानंतर सगळं नष्ट होऊन जातं. कबीरदास म्हणतात, मैंने दान किया, मैंने जप तप किया, दान करके गया. मैंने दान किया, मैंने जप तप किया, दान करके कभी भूखे को भोजन खिलाया नहीं, कभी भूखे को खिलाया नहीं. दान कभी प्यासे खिलाया नहीं. अभिमान आल्यानंतर नष्ट होतं. त्याच्यामुळे माणसाने अभिमान केला नाही पाहिजे. कबीरदासजी म्हणतात, तिमिर गयो रवि देख के मोह गयो गुरु ज्ञान. कियो
करायो सब गयो जब आयो अभिमान। तिमिर गयो रवि देख के, अंधकार जेव्हा सूर्याचा प्रकाश होतो, सूर्य उदित होतो, तेव्हा अंधकार दूर होतो. आणि गुरु जेव्हा ज्ञान देतात तेव्हा मोहरूपी अंधकार दूर होतो. पण कबीरदासजी म्हणतात की यो करायो सब गयो जब आयो अभिमान. तुम्ही जेवढं सत्कर्म केलंय, दान केलंय, पुण्य केलंय, ते केल्यानंतर आपल्या मनामध्ये अभिमान आल्यानंतर सगळं केल्यावर पाणी फिरलं जातं. तीळ बरचरी होया अभिमानाने नष्ट होत. हे धर्माचं पहिलं चरण आहे. दुसरं चरण आहे पवित्रता. पवित्रता आसक्तीने नष्ट होते. तिसरं चरण आहे दया. दया मद आल्यानंतर नष्ट होते. जेव्हा आपल्यामध्ये मद येतो तेव्हा आपण गरीबावर दया करत नाहीत. आणि सत्य हे धर्माचं चौथं चरण आहे. सत्य असत्य बोलल्याने नष्ट होतं. तर राजा परीक्षितजी म्हणतात, हे धर्मराज, तुमचे 3 चरण तर कलियुगाने तोडलेत आणि हे चौथं चरण जे सत्य वाचलंय ह्याला पण कलियुग तोडू इच्छितो. असं परीक्षित महाराजांनी त्या धर्मरूपी वृषभला, बैलाला सांत्वना दिली आणि सांत्वना देऊन राजा परीक्षितनी आपली तलवार काढली आणि तलवार काढल्यानंतर कलियुगाने पाहिलं की आता राजा परीक्षित मला मारणार आणि यांच्यापासून मला कोणी वाचू नाही शकत. कलियुग तुरंत राजा परीक्षित जवळ गेले. आपल्या जो चिन्ह त्याने धारण केले होते राजाचे, ते चिन्ह सगळे परीक्षित महाराजाच्या चरणी समर्पित केले आणि म्हणले, महाराज मी कुठं राहू? राजा परीक्षित म्हणाले, माझ्या तू राज्यामध्ये नाही राहू शकत. तू अधर्माचा सहाय्यक आहेस, तू माझ्या राज्यामध्ये नाही राहू शकत. तर म्हणले, महाराज मग कुठं राहू? तुम्ही स्थान सांगा. तर त्या ठिकाणी राजा परीक्षित कलियुगाला राहण्यासाठी 4 स्थान सांगतात. कोणते कोणते? धूत, याने ज्या ठिकाणी पत्त्या खेळल्या जातात, पत्त्याच म्हणतात ना तुमच्या इकडं, जे वृद्ध माणसं गावात 2-4 जमा होतात आणि त्या ठिकाणी पत्त्या खेळतात. तर ह्याच्यामध्ये
कलियुगाचा वास आहे. आणि जे लोक पत्त्या खेळतात तिथं विवाद अवश्य होतोच, कारण कलियुगाचा त्याच्यामध्ये वास आहे. कलियुग कशाला म्हटलं जातं? जिथं कली म्हणजे कलह, वाद विवाद, भांडण, तरी ह्या ठिकाणी कलियुग राहतो. परत दुसरं स्थान दिलं मद्यपान, दारू पिणं. आणि दारू पिणं हे एक महापाप आहे. नाही प्याली पाहिजे दारू. याच्यामध्ये कलियुगाचा वास आहे. तिसरा आहे स्त्रीसंग आणि चौथा आहे हिंसा. हिंसा कुठे होती? जीव हत्या. लोक मांस खातात, तिथे हिंसा होते. त्या ठिकाणी कलियुगाचा वास आहे. तरी हे 4 ठिकाण दिले. तर कलियुग म्हणाला, महाराज हे 4 ठिकाण मला पर्याप्त नाहीयेत, अजून मला एखादं स्थान द्या. तर कलियुगाला राजा परीक्षितने 5वं स्थान दिलं, सुवर्ण. सुवर्ण म्हणजे सोनं. आता वाईट वाटून घेऊ नका, आपल्या माता माऊलीला सोनं घालावं वाटतं. एवढं सोनं पाहिजे, तेवढं सोनं पाहिजे. तुम्हाला माहित नाहीये सोन्यामध्ये कलियुगाचा वास आहे. शास्त्रामध्ये सांगितलंय सोन्यामध्ये 15 प्रकाराचे अवगुण आहेत. भगवान श्याम सुंदर उद्धवाला सांगतात 11व्या स्कंदामध्ये, सोन्यामध्ये 15 प्रकारचे अवगुण आहेत, दोष आहेत. कोणते कोणते? स्थेयम हिंसा नरतम दंभ काम क्रोध स्मयो मद भेदो वैरम विश्वास संस्पर्धा हि व्यसनानि च. पहिला अवगुण आहे स्तेह, म्हणजे चोरी. पैसा माणूस कसा कमवतो? चोरीनं पण कमवतो. तर सोन्यामध्ये स्तेह म्हणजे चोरी होण्याची भीती असते. हा अवगुण आहे सोन्यामध्ये. हिंसा, सोन्याच्या पाठीमाग हिंसा होते, हे अवगुण आहे. 15 प्रकारचे अवगुण आहेत. त्याच्यामध्ये दुसरा आहे हिंसा. पहा, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. कबीरदासजी होते. सोनं किती बेकार आहे, त्याच्यामध्ये किती अवगुण आहेत, हे तुम्हाला पटवून देण्यासाठी एक उदाहरण सांगतो. कबीरदासजी, त्यांच्या जीवनातलं हे ज्वलंत उदाहरण आहे. कबीरदासजी आणि त्यांची आई एक दिवस रस्त्याने चालले होते. तर कबीरदासजीच्या आईला 4 सोन्याच्या थैल्या दिसतात. तर त्या थैल्या पाहिल्यानंतर कबीरदासजीची आई त्या थैल्या घेण्यासाठी पुढे धावते. तर कबीरदासजी म्हणतात, हे आई, त्या सोन्याला हात नको लावू, कारण की सोन्यामध्ये भरपूर अवगुण आहेत, दोष आहेत. हे आई, तुला पाहायचं असेल तर थोडं थांब, सोन्यामध्ये किती दोष आहेत ते पहा. त्या ठिकाणी कबीरदासजी आणि त्यांची आई एका झाडाच्या ओटामध्ये लपतात. तर त्या ठिकाणाहून 4 शिपाई घोड्यावर बसून चाललेले होते.
त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला 4 सोन्याच्या थैल्या पडलेल्या आहेत. ते चौघ उतरले आणि त्या सोन्याच्या थैल्या घेऊन त्या एका नगरामध्ये गेले, एका गावामध्ये गेले आणि त्या गावामध्ये एका ठिकाणी त्यांनी धर्मशाळामध्ये जाऊन विश्राम केला. आणि त्या चौघांनी विचार केला, त्यांना भूक लागलेली होती. त्या चौघांनी विचार केला की आम्ही ह्या सोन्याची रक्षा करण्यासाठी या ठिकाणी थांबतो आणि तुम्ही बाजारमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण करा आणि आम्हाला पण जेवण घेऊन या. असं चौघ आपसामध्ये विचार करतात. तर दोघं त्या धर्मशाळेमध्ये थांबतात आणि दोघं बाजारामध्ये जातात. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर आता पहा, त्या चौघाच्या मनामध्ये पण पाप आलं. जे बाजारात गेले होते ते मनामध्ये विचार करू लागले, दोघं आम्हाला या सोन्याच्या थैल्या चौघाला मिळालेल्या आहेत 4. जेव्हा आपण वाटून घेऊ तेव्हा आपल्याला एक एक थैली येणार फक्त. तर जे बाजारात गेले होते ते मनामध्ये दोघं विचार करू लागले, यदि यांना आपण मारलं, दोघाला जे धर्मशाळामध्ये थांबले त्यांना मारल्यानंतर आपल्याला 2-2 थैल्या मिळतील. मग तो दुसरा म्हणाला काय केलं पाहिजे? म्हणले आपण जेवण करून जाऊ आणि ज्या जेवणात त्यांना आपल्याला जेवण घेऊन जायचंय तर त्या जेवणामध्ये आपण काय करू, विष काढून घेऊन जाऊ. तर त्यांनी जेवण केलं आणि त्या जेवणामध्ये त्यांनी विष काढलं. आता जे धर्मशाळामध्ये थांबलेले होते त्यांच्या मनामध्ये पण पाप आलं. ते पण मनामध्ये विचार करू लागले. ज्यांनी बाजारात गेले होते, ज्यांनी जसा विचार केला त्यांनी पण हाच विचार केला. आणि ते बाजारातले गेलेले जे 2 व्यक्ती होते ते परत आले धर्मशाळेमध्ये. त्यांनी त्यांना ते भोजन दिलं आणि ते एकदम त्या ठिकाणी जेवण करून आल्यानंतर झोपी गेले. झोपी गेल्यानंतर ह्या दोघांनी मोठे 2 दगड उचलले आणि त्यांच्या दोघाच्या डोक्यात टाकले. ते दोघं त्या ठिकाणी मेले गेले. आता यांना भरपूर आनंद झाला की आता हे सोनं आपल्या दोघाला 2-2 थैल्या भेटणार. एकदम प्रसन्न होऊन त्यांनी आणलेलं भोजन खाऊ लागले आणि खाल्ल्यानंतर पण ते पण वारले. हे पाहून कबीरदाजीची आई घाबरली. कबीरदाजी म्हणले, हे आई, हे तर काहीच नाही, अजून पुढं काय होतं ते पहा. त्या शाळेमध्ये जे सोनं सापडलेलं होतं त्या राजाने त्या धर्मशाळेचा जो मालक होता त्याला बंदीगृहामध्ये टाकलं आणि त्याच्या जवळचं सगळं सोनं घेतलं त्याने. हे सोनं मिळाल्यानंतर त्या राज्यामध्ये सगळीकडे वार्ता पसरली की सोनं 4 थैल्या सोनं सापडलंय. पण ते सोनं शेजारच्या राजाच्या राज्यात सापडलेलं होतं. त्या राजाला माहित झालं हे माझ्या राज्यातलं सोनं आहे. तर त्या राजाला सांगितलं की हे सोनं जे सापडलेलं आहे तुझ्या राज्यात ते माझं सोनं आहे, ते माझं सोनं मला परत कर. पण तो राजा म्हणला, नाही, युद्ध केल्याशिवाय मी तुला सोनं परत करू शकत नाहीये. त्या दोन्ही राजामध्ये युद्ध झालं आणि ते दोन्ही राजा युद्धामध्ये त्या ठिकाणी बरेच लोक वीर गतीला प्राप्त झाले. तर हे पाहून कबीरदाजीची आई एकदम घाबरू लागली आणि तिला समजलं की सोन्यामध्ये किती मोठे अवगुण आहेत, हिंसा. त्याच्यामुळे मनुष्यांनी सोनं धारण नाही केलं पाहिजे.
ही सोना काम आएगा ना चांदी आएगी, सोना काम आएगा ना चांदी सोने के समान है तेरे, छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का सब सोने के समान है, मिट्टी की काया मिट्टी में मिट्टी की काया मिट्टी में समाये, सोना काम एक दिवस राजा परीक्षित, आता पहा राजा परीक्षित, सोन्यामध्ये तुम्हाला सांगितलंय काय आहे हिंसा, तर एक दिवस राजा परीक्षित जी सोन्याचा मुकुट घालून पहा मोठ्या मोठ्या लोकांना पण सोडलं नाही. राजा परीक्षितनं सोन्याचा मुकुट घातला आणि धनुष्य घेऊन वनामध्ये शिकार करण्यासाठी निघाले.
हरणाच्या पाठीमाग पळू लागले, धावला. त्या मुलाचे डोळे एकदम लाल झाले आणि एकदम क्रोधित होऊन त्या ठिकाणी कौशिकी नावाची एक नदी होती, त्या नदीचं जल त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं आणि ते पाणी आपल्या हातामध्ये घेऊन ते अभिमंत्रित केलं. आणि अभिमंत्रित केल्यानंतर त्यांनी शाप दिला की आजच्या दिवसापासून 7व्या दिवशी राजा परीक्षितला तक्षक काटणार, तक्षक दंश करणार. अशा प्रकारे त्यांनी भयानक असा शाप राजा परीक्षितला दिला. आणि नंतर तो बालक, तो मुलगा आपल्या वडिलांजवळ आला आणि आपल्या वडिलांच्या गळ्यातील साप त्यांनी काढला, मेलेला साप. आणि तो मुलगा रडू लागला. रडत असताना हळूहळू त्या ऋषीला बाह्य चेतना झाली. त्याने डोळे उघडले आणि विचारलं, बाळा तू का रडतोस? हे बाळ तू का रडतोस? तर त्या ठिकाणी त्यांनी सगळं वृत्तांत त्या मुलाने आपल्या वडिलाला सांगितला आणि हे पण सांगितलं, हे पिताजी मी राजा परीक्षितला शाप दिलाय. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या शमीक ऋषीला चांगलं नाही वाटलं आणि मुलाला म्हणाले, हे बाळा राजा परीक्षित भगवत भक्त आहेत, ब्राह्मणाचे भक्त आहेत, साधू संतांची सेवा करतात, त्यांनी भरपूर अश्वमेध यज्ञ केले, ते शापाच्या योग्य नाहीत. तू शाप दिलास, ठीक नाही केलंस. अशा प्रकारे इकडं राजा परीक्षितला माहित पडतं की मला शाप मिळाला आहे आणि आजपासून 7व्या दिवशी तक्षक येणार आणि मला चावणार. तर हे शाप ऐकून राजा परीक्षितजी घाबरले नाही, बल्कि प्रसन्न झाले. पहा, भक्ताचं हृदय आम्ही तुम्ही नाही समजू शकत. त्या ठिकाणी राजा परीक्षितजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन बोलू लागले, ससाधू मेने नचरे न तक्षका नलंत्र सकश विरक्ती कारण. बरं झालं मला शाप मिळाला. मी संसारामध्ये एवढा गुरफटून गेलेलो होतो, आता मला हे संसार नकोय. चांगलं झालं साधू संतांनी शाप दिलाय मला, विरक्तीचं कारण मला मिळालंय. राजा परीक्षितनं आपलं राज्य आपल्या मुलाला दिलं, जन्मंजयला दिलं आणि ते स्वयं गंगाच्या किनारी गेले आणि त्या ठिकाणी मोठे मोठे ऋषी मुनी, भगवान व्यासदेव, परशुराम, वशिष्ठ, पाराशर, चव्हाण आदी मोठे मोठे ऋषी मुनी त्या ठिकाणी गंगाचे किनारी एकत्रित झाले. परीक्षित महाराज त्या सर्व ऋषींना म्हणतात, हे ऋषे, मी माझं मन भगवंतामध्ये लावलेलं आहे
आणि तुम्ही काय करा आता, फक्त भगवंताच्या गुणाचं वर्णन करा. तक्षक येईल, मला चावू द्या, त्याची तुम्ही चिंता करू नका. फक्त तुम्ही एक कार्य करा, गायत विष्णू गाथा. तुम्ही विष्णूची गाथा गा, मला कथा सांगा. आणि त्या ऋषींना प्रश्न करतात की जो व्यक्ती मरणासन्न आहे त्याला त्यांनी काय केलं पाहिजे. कायम अवतार पावे, कायम कृपा ऐसे तुम्ही सांगा संत, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान करा जो मनुष्य मरणासन्न आहे, थोड्या वेळेत मरणार आहे, काही दिवसात मरणार आहे, त्यांनी काय केलं पाहिजे. कुणाचं कीर्तन केलं पाहिजे, कुणाची कथा ऐकली पाहिजे. अशा प्रकारे अनेक प्रश्न केले. जेव्हा प्रश्न केले तेव्हाच त्या ठिकाणी भगवान सुखदेव प्रकट होतात. कसे सुखदेवजी, अलक्षलिंगो निजलाभतुष्टो. अलक्षलिंग आहेत, 16 वर्षाचे आहेत, एकदम श्याम वर्ण आहेत, घुंगराले केस आहेत. सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी प्रकट होतात. सगळे ऋषी मुनी उठून उभा राहतात. हरि की कथा सुनाने वाले, उनका नाम सुनाने वाले, उनको सर्वांनी उठून उभे राहा. सर्वांनी 2 मिनिटं पावले खेळायचे. थोडस म्हणजे बरं वाटेल जरा. काही बरेचशी वयस्कर माणसं आहेत आपल्यामध्ये. पाय मोकळे करायचे सर्वांनी. हा, जे नाचणार नाही, टाळी नाही वाजवणार, त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांची शपथ आहे. हरि की कथा सुनाने वाले, उनका नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, उनका नाम सुनाने वाले, उनको
वाजवा